लोकसभा निवडणुकीची उद्या घोषणा होणार। निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। निवडणूक आयोगाला मोठा दिलासा। लोकसभा निवडणुकीच्या आधी दाखल करण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधातली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। निवडणूक रोख्यांची अपुरी माहिती दिल्यानं सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला झापलं। कुठल्या पक्षाला किती निधी दिला ते सोमवारपर्यंत सांगा, सर्वोच्च न्यायालयाचे एसबीआयला निर्देश। महायुतीतल्या 48 पैकी 42 जागांचा तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती। भाजप 25, शिवसेना 11, राष्ट्रवादी 6 जागा। उरलेल्या 6 जागांसाठी आज महायुतीत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। तर महायुतीतलं जागा वाटप आहे आज निश्चित होण्याची शक्यता आहे। 48 पैकी काही जागांवर निश्चिती झाली तर काही जागांवर चर्चा सुरू आहे। उद्या निवडणुकांची घोषणा होणार आणि या पार्श्वभूमीवर आता जागा वाटपामध्ये नेमकं काय होतं पाहणं महत्त्वाचं आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आज मुंबईमध्ये बैठक। वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा होणार, मात्र वंचित आघाडीला बैठकीचं आमंत्रण नाही। लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला वेग। महाविजय 2024 समितीच्या सदस्यांची मुंबईमध्ये आज महत्त्वाची बैठक। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर यांच्यासह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। राहुल गांधींच्या शिवतीर्थावर होणाऱ्या सभेचा टीझर प्रदर्शित। 17 मार्चच्या शिवतीर्थावरील सभेत राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होणार। या राज्यातनं मोदींचा रथ रोखणार भाजपच्या शंभरच्या आत येत्या निवडणुकीत भाजपला गाशा गुंडाळायला लावणार, विजय वडेट्टीवारांचा दावा। तर रविवारी शिवाजी पार्कवरील सभेला महाविकास आघाडीतील शरद पवार, उद्धव ठाकरेंसह अनेक महत्त्वाचे नेते हे उपस्थित राहणार, वडेट्टीवार यांची माहिती। मुंबईतले पक्ष फोडून नेते पळवून ज्यांनी या राज्याच्या अस्मितेला डाग लावला त्यांच्या उरात धडकी भरेल, विजय वडेट्टीवारांचं विधान। शिवाजी पार्कवरची सभा जोरात होणार। इंडिया आघाडीचे 15 मित्रपक्ष सभेला उपस्थित राहणार, वडेट्टीवार यांची माहिती। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम मांडणार भूमिका। उत्तर पश्चिम मुंबईवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा। वंचितला मोवियाकडनं 4 जागांचा प्रस्ताव, त्यांनी विचार करून निर्णय घ्यावा, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। तर आजच्या बैठकीत काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, ठाकरे गटात चर्चा, त्यामुळे आंबेडकरांना निमंत्रण नसल्याची राऊतांची माहिती। भाजप निवडणूक आयोग चालवतं, राऊतांचा निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरनं हल्लाबोल। तर जिंकण्याची खात्री नसल्यामुळे सर्वात आधी निवडणूक आयोग ताब्यात घ्यावा लागतो अशी टीका। उद्धव ठाकरेंचा आज दक्षिण मुंबई लोकसभा दौरा। कफ परेड आणि गिरगावमध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार। महाविकास आघाडीचा जागा वाटप सुरू, त्यामध्ये मला माढा लोकसभेची जागा दिली, रासपचे नेते महादेव जानकर यांची माहिती। तर आतापर्यंत परभणीच्या जागेचा तिढा सुटलेला नाही, जानकरांची माहिती। भाजपच्या अनेक उमेदवारांबद्दल लोकांच्या मनात नाराजी, त्यामुळे आमचा विजय सोपा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर आमच्या यादीमध्ये धक्कातंत्र नसेल, अंबादास दानवेंची भाजपवर टीका। सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार प्रचाराच्या मैदानात। जय पवारांकडून सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामांच्या पत्रकांचं वाटप। बारामतीतल्या भिगवण चौकातील पक्ष कार्यालयाजवळ सुप्रिया सुळेंचा जनता दरबार। मोठ्या प्रमाणात नागरिकांसह कार्यकर्त्यांची गर्दी। इलेक्टोरल बॉन्डची यादी धक्कादायक, यादीमध्ये गेमिंग आणि इन्फ्राची मोठी प्रोजेक्ट मिळालेल्यांची नावं। कुणी कुठल्या पक्षाला काय दिलं हे कळलं पाहिजे, याबद्दल श्वेतपत्रिका काढायला हवी, सुप्रिया सुळेंची मागणी। लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरची जागा शिवसेना लढवत होती, त्यामुळे ती जागा आम्हाला मिळावी अशी आमची इच्छा आहे, त्यावर युतीमध्ये एकमत होण्याची शक्यता। संजय शिरसाट यांचं संभाजीनगरच्या जागेवरनं वक्तव्य। शिवसेनेची पहिली यादी पुढच्या 2 दिवसात, संजय शिरसाट यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा 2024 आम्ही जिंकू असे लावले स्टिकर। स्टिकरवर जलील यांचा फोटो, मात्र जलील संभाजीनगरमधून लढणार की मुंबईतनं, हा सस्पेन्स कायम। मुरलीधर मोहोळ म्हणतायत ते खरं आहे, लढत एकतर्फीच होईल पण जनता ठरवेल। पुण्याच्या जनतेला मोहोळ हवाय, मोदीचा मोहोळ नको। मोदींचा मोहोळ नको, रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा।
रासपचे महादेव जानकर यांनी घेतली शरद पवारांची भेट. माढा लोकसभा मतदारसंघात वायबी चव्हाण सेंटरमध्ये या लोकसभा मतदारसंघासंदर्भात झाली भेट. मविया आघाडीत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेला. मनसेला जय महाराष्ट्र करणारे वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची घेतली भेट. वसंत मोरेंनी काल शरद पवारांची घेतली होती भेट. भाजपचे वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांनी घेतली फडणवीसांची भेट. मोदींची महाराष्ट्रातली पहिली सभा ही वर्ध्यामध्ये व्हावी यासाठी भेट झाल्याची माहिती. पंतप्रधान मोदी आणि अमित शहानी नवनीत राणांची महिला चेहरा म्हणून निवड केल्याचं समजलं. नवनीत राणांच्या उमेदवारीवर रवी राणांची प्रतिक्रिया. 2 दिवसात निर्णय जाहीर करू अशी प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विजय शिवतारे यांच्याशी तब्बल तासभर चर्चा. महायुतीमध्ये ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळते त्याच्यासाठी आपण महायुती म्हणून काम करतो अशी समज यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना दिल्याची माहिती. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेव्हा मुख्यमंत्र्यांसाठी 4 ते 5 तास थांबू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठीच्या 7 तासांच्या वेटिंगवर शिवतारेंची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.